Hello students, today we will look the next point, air pollution. Now look at these three pictures on the screen. In the first picture we see a boiler of a factory emits the smoke in large proportion. In second picture we see the vehicles emits the smoke in large proportion, and in third picture, the picture of third is of vidage or conflagration. Conflagration or vidage means वनवा. वनव्याचं चित्र आहे, and because of this vidage the smoke is emitted in large scale and it directly mixes into the atmosphere. Now look at these three pictures carefully. या तिन्ही चित्राकडे तुम्ही व्यवस्थितपणे पहा. तुमच्या लक्षात येईल की तिन्ही चित्रामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे या तिन्ही चित्रामध्ये प्रचंड प्रमाणात धूर हवेमध्ये सोडला जातोय आणि हा धूर डायरेक्ट हवेमध्ये मिसळतोय. आता हा ज्यावेळेला धूर डायरेक्ट हवेमध्ये मिसळत असेल, वातावरणात मिसळत असेल, त्यावेळेला वातावरणातील इतर घटकांचं काय होत असेल याचा थोडासा आपण विचार करायला हवा. आता यामध्ये एक प्रश्न आहे, व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द अबोव थ्री पिक्चर्स. यावरील जे या ठिकाणी जे तीन चित्र आहेत त्या तिन्ही चित्रांमध्ये काय बरं साम्य आहे. तर साम्य असं आहे, मी आता सांगितलं की ऑल द अबोव पिक्चर शोज लार्ज स्केल एमिशन ऑफ द स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज लाईक फॅक्टरीज, व्हेकल्स और कॉन्फ्लॅग्रेशन और विडेज. म्हणजे ही जी तिन्ही चित्र आहेत या ठिकाणी मी दाखवलेली, की या तिन्ही चित्रामध्ये प्रचंड प्रमाणात धूर बाहेर सोडला जातोय, वातावरणामध्ये हा धूर सोडला जातोय, हे साम्य आहे. आता मग हा धूर वातावरणात सोडल्यामुळं हवेचं प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत असतं. मग हे हवेचं प्रदूषण म्हणजे काय, त्याची आपण डेफिनेशन पाहणार आहोत. एअर पोल्युशन, द डिफरंट एजन्सीज लाईक फॅक्टरीज, व्हेकल्स, कॉन्फ्लॅग्रेशन emit smoke in large scale which is directly mixes with the atmosphere and disturb the balance between the constituents of air. This is called air pollution. म्हणजेच की वेगवेगळ्या प्रकारची जी माध्यमं आहेत, कारखाने आहेत, वाहनं आहेत किंवा वनवा लागतो, अशा वेळेला प्रचंड प्रमाणामध्ये स्मोक बाहेर पडला जातो, धूर वातावरणामध्ये सोडला जातो आणि हा धूर प्रत्यक्ष हवेमध्ये किंवा या वातावरणामध्ये मिसळतो आणि वातावरणामध्ये नुसताच मिसळत नाही तर तो हवेतील किंवा वातावरणातील इतर घटकांचा समतोल बिघडवतो. यालाच हवेचं प्रदूषण असं म्हणतात, एअर पोल्युशन असं म्हणतात. मग हे हवेचं ज्यावेळेला प्रदूषण होतं त्यावेळेला अनेक प्रकारचे विषारी वायू, अनेक प्रकारचे जे हार्मफुल गॅसेस आहेत, या हार्मफुल गॅसेस या इंधनाच्या ज्वलनामधून बाहेर पडत असतात आणि हे बाहेर पडलेले जे विषारी वायू आहेत, हे वायू या इतर हवेतील जे उपयुक्त वायू असतील किंवा इतर जे काही घटक आहेत त्यांचा समतोल बिघडवत असतात. दॅट मीन्स हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स इन व्हेकल्स. जी वाहनं आहेत त्या वाहनामध्ये जे आपण फ्युएल भरतो, लाईक पेट्रोल, डिझेल, ड्यू टू दी कंबशन ऑफ दिस फ्युएल, या इंधनाच्या ज्वलनामधून जे वायू बाहेर पडतात ते वायू अतिशय हार्मफुल असतात किंवा जीवसृष्टीला धोकादायक असे हे वायू आहेत, विषारी असे वायू आहेत. इन बिग इंडस्ट्रीज, आता बिग इंडस्ट्रीज म्हणजे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या फॅक्टऱ्या आहेत, साखर कारखाने असतील किंवा जड उद्योगधंदे असतील, तर या उद्योगधंद्यांमधून जो इंधनाच्या ज्वलनामधून जे फ्युएल असतं त्या फ्युएलच्या ज्वलनामधून जो वायू बाहेर पडतो तो अतिशय विषारी असा वायू हवेमध्ये मिसळत असतो. अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. आपल्या घरामध्ये आपण चूल पेटवतो आणि त्या ठिकाणी सरपण म्हणून लाकडाचा वापर करतो. त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये रेल्वे ज्या चालत होत्या त्या रेल्वे कोळशावरती चालत होत्या. या कोळशाचं सुद्धा अर्धवट ज्वलन व्हायचं किंवा लाकडाचं सुद्धा इनकम्प्लीट कंबशन म्हणजे पूर्णपणे त्याचं ज्वलन होत नाही, अर्धवट असं ज्वलन होतं. आणि या ज्वलनामधून जो धूर बाहेर पडतो हा धूर देखील हार्मफुल असा धूर असतो. तो या जीवसृष्टीला धोकादायक असा किंवा विषारी असा धूर आहे. आता कोणकोणते हे विषारी वायू या कंबशन मधून बाहेर पडतात ते आपण पाहणार आहोत. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स.
नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट, काजळी. तर हे हार्मफुल जे गॅसेस आहेत हे हवेमध्ये बाहेर पडत असतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ओझोन लेयर. ओझोन लेयर. वेअर इज द ओझोन लेयर? ओझोन लेयर इज इन द लॉवर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. स्थितांबराच्या खालच्या थरामध्ये आणि तपांबराच्या वरच्या थरामध्ये आणि स्थितांबराच्या खालच्या थरामध्ये अशा जागी हा ओझोनचा थर आहे. नाव मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस ओझोन इज O3. जसं ऑक्सिजनला आपण O2 म्हणतो किंवा हायड्रोजन हा H न दाखवला जातो, तसा ओझोन जो आहे हा O3 या रेणुसूत्रानं दाखवला जातो. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. The ozone gas absorbs that rays. As a result, life on earth is protected. सूर्यापासून निघणारी जी किरणं आहेत ती किरणं, सर्वच किरणं जीवसृष्टीला पोषक आहेत असं नाही. सूर्यापासून निघणारे उष्णता आणि प्रकाशाची जी किरणं आहेत त्यातली जी अतिनील किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज मीन्स अतिनील किरणं, हे अतिनील किरण ओझोनच्या थरामध्ये शोषून घेतले जातात आणि जीवसृष्टीला पोषक असणारे असेच किरण पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि म्हणूनच ह्या पृथ्वीवरची जीवसृष्टी टिकून राहते. म्हणूनच ह्या ओझोनच्या थराला पृथ्वीचं संरक्षक कवच, प्रोटेक्टिव्ह शेल असं म्हटलेलं आहे. ओके. देन हा जो ओझोन लेअर आहे, ह्या ओझोन लेअरला देखील आता छिद्र पडू लागलेले आहेत. कुणामुळे पडू लागलेले आहेत? तर द केसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफ्लोरोकार्बन. आता हे कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन कुठे असतात? तर हे कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे जे वायू आहेत हे एअर कंडिशनर, आपल्या घरामध्ये जो एसी असतो त्या एसी मध्ये वापरलेले असतात हे वायू. त्याचप्रमाणे रेफ्रिजरेटर्स म्हणजे आपल्या घरामध्ये जे फ्रीज आहेत, ह्या फ्रीज मध्ये सुद्धा हे कार्बन टेट्राक्लोराइड किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे विषारी वायू वापरलेले असतात. आणि या रेफ्रिजरेटर मधून किंवा फ्रीज मधून बाहेर पडणारे हे वायू हवेमध्ये मिसळून ते ओझोनच्या थराला इजा पोहोचवतात. मीन्स द कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन, these harmful gases can destroy the layer of ozone. ह्या ओझोनचा थर ते नष्ट करू शकतात. म्हणजे हे किती घातक वायू आहेत बघा. आणि हे असे घातक वायू आपल्याच घरामधून बाहेर पडतात. त्यामुळे आपण खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे उपकरणं वापरणं आपण थोडंसं कमी करणं गरजेचं आहे. आता ह्या ओझोनचा जो थर आहे तो अतिशय उपयुक्त आहे आणि त्याच्याबद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो जगभरामध्ये ओझोन प्रोटेक्टिव्ह डे म्हणजे ओझोन संरक्षक दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरा केला जातो. तो आहे 16 सप्टेंबर. 16th September of every year is celebrated as ozone protective day. Then there is a question, what would happen if there were no air on the earth? जर पृथ्वीवरती हवाच नसती तर काय घडलं असतं बरं? बघा, if there is no air on the earth, the life on earth will come to an end. जर पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीवरती जीवसृष्टीच टिकून राहिली नसती. ही जीवसृष्टी संपुष्टात आली असती. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. सर्व सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची अत्यावश्यकता असते आणि हा ऑक्सिजन आपल्याला हवेतून मिळतो. ड्यू टू सफोकेशन मीन्स कमतरता, ड्यू टू सफोकेशन ऑफ एअर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विल डाय. If there is no air, there will be no atmosphere, there will be no gravitational force, and there will be no air pressure. All the harmful rays will reach to the earth directly. Only those microbes which do not need oxygen will subsist on earth. म्हणजे जर हवाच नसती तर या पृथ्वीवरती जीवसृष्टी टिकू शकली नसती. या पृथ्वीवरती वातावरणच तयार झालं नसतं.
कोणत्याही प्रकारचं गुरुत्वीय बल या पृथ्वीवरती निर्माण झालं नसतं, हवेचा दाब निर्माण झाला नसता, त्यामुळं वारे किंवा पाऊस ह्या गोष्टीही इथं निर्माण झाल्या नसत्या. जे सूर्यापासून निघणारे जे हार्मफुल रेज आहेत ते डायरेक्ट या पृथ्वीवरती पोहोचले असते आणि फक्त ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज नाही तेच या पृथ्वीवरती टिकले असते किंवा जगू शकले असते. अशा प्रकारे ही जीवसृष्टीच नष्ट झाली असती. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण हवेच्या प्रदूषणाबाबत एवढी माहिती पाहिलेली आहे. ओझोन लेअर बद्दल आपण ही माहिती पाहिलेली आहे. व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि याचं थोडंसं पुस्तकामध्ये पाहून देखील त्याचं वाचन करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.